अवतार भगवान शिवशंकर देवादिदेव महादेव हिमालयातील गुहेत एकांतात माता पार्वतीला तंत्रविद्येचे ज्ञान प्रदान करीत असतात। त्यावेळी पार्वती मातेला ही विद्या ग्रहण करताना निद्रा लागत होती। भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीकडे बघितले आणि त्या क्षणी ते रागवले। खूप प्रयत्नानंतर जेव्हा पार्वती मातेची एकाग्रता झाली त्यानंतर भगवान शिवशंकरांनी तंत्रविद्येचे पूर्ण शिक्षण दिले आणि शिवशंकर प्रसन्न झाले। देवादिदेव महादेव रक्तबीज नामक राक्षसानं देवलोकी हाहाकार माजवला आहे। महादेवा, या रक्तबीज दैत्यापासून आमचे सर्वांचे रक्षण करा महाराज। रक्तबीज राक्षसाच्या अत्याचारापासून आमचे रक्षण करा महाप्रभू, रक्षण करा। यावर भगवान शिवशंकर म्हणतात, देवर्षी आपण निश्चिंत रहा। आलेल्या संकटाला लवकरच आपण दूर करू। रक्तबीज राक्षसाचा वध लवकरच होणार आहे। पार्वती, आता तुला आदिशक्तीचे रूप दाखवावे लागेल। रक्तबीज राक्षसानं देवांना काही करून सोडले, तेव्हा तुझे उग्र रूप प्रकट करण्याची वेळ आता आली आहे। पार्वती मातेनं आदिशक्ती रूपाचे स्मरण करून महाकाली रूप धारण केले। रक्षणासाठी दृष्टांच्या संहारासाठी तिनं महाकाली रूप धारण केले। महाकालीचे रूप धारण केल्यानंतर तिचा क्रोध वाढला। काळा काळा रंग, लाल लाल मोठमोठे डोळे, मोठमोठ्या गर्जना, रक्त पिण्याची आशा, हातात तलवार, गळ्यात कुंडबाळा अशी कालिका देवी दैत्यांच्या युद्धात अवतरली। तू करत असलेला अत्याचार थांबव।
कालिकेला मारले, त्यांचे रक्त प्यायले. रक्तबीज राक्षसाशी युद्ध करून जेव्हा त्याला देवी कालिकेने मारल्यावर सर्व देवांना आनंद झाला. त्यांनी कालिका मातेचा जय जयकार केला. पण तरीही तिचे उग्र रूप शांत होईना. तेव्हा सगळे देव घाबरले. सैना वैरा इकडे तिकडे पडू लागले. देवर्षी नारद पुन्हा भगवान शिवशंकरांना भेटले आणि त्यांनी वास्तव कथा कथन केली. भगवान शिव कालिकेच्या मार्गात आडवे झोपले. उग्र आवेशात जेव्हा कालिकेनं त्यांच्या छातीवर पाय ठेवला तेव्हा तिचे उग्र रूप शांत झाले. आणि मूळ पार्वती रूपात येऊन तिनं त्यांची क्षमा मागितली.